हे निवेदन नांदेड जिल्ह्यातील सन 2023-24चा खरीप पीक विमा बऱ्याच शेतकऱ्याला वाटप झालेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याला मिळालेला नाही। मग उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ हा पीक विमा वाटप करावा आणि समस्त शेतकऱ्यांना येणाऱ्या सणापासून येणारे जे काही त्यांचे सण आहेत, आता येणारे दिवस सणाचे आहेत, ते सण आनंदात साजरे करण्यासाठी सरकारने सहकार्य करावे। अन्यथा 20 तारखेपर्यंत 20 ऑगस्टपर्यंत आपण विमा नाही दिल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं समस्त शेतकरी बांधव घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येईल आणि त्या परिणामास शासन जिम्मेदार असेल। निवेदन दिलं, पण निवेदन देत असताना इथलं पोलीस प्रशासन, मुजोर पोलीस प्रशासन यांना काही देणं घेणं नाही। कार्यकर्ते निवेदन द्या आले तिकडे आणि यांना आपण निवेदन देऊ द्यावं, कोणी करून धक्काबुक्की करायची आणि त्यांना बाजूला करायचं, जसं काय आम्ही CM साहेबाला मारायचो अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे। यांनी विचारपूस करायची बा आमचं निवेदन कशाचं आहे काय नाही। आम्ही DYSPला सांगितलं होतं बा आम्हाला निवेदन द्यायचं आहे, ते म्हणले काय हरकत नाही, पण ज्यावेळेस CM साहेब आले त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की करून बाजूला केलं। CM साहेबापाशी भेटू देखील दिलं नाही। अखेरीला आम्हाला गाडीला आडवं यावं लागलं आणि CM साहेबाला विनंती करावी, त्यावेळेस CM साहेब आम्हाला 2 गोष्टी बोलली, पण आम्हाला निवेदन रस्त्यात द्यायचं होतं असं व्यवस्थित आमची मानसिकता आहे। बा मुख्यमंत्री साहेबांसंग आमची एखादी फोटो असावी निवेदन देताना, शेतकऱ्यांनाही कळावं। मुख्यमंत्री साहेब म्हणले काय हरकत नाही, लवकरात लवकर मी कळवतो। आता त्यांनी 20 तारखेपर्यंत आपण वाट पाहू। 20 तारखेपर्यंत जर विमा वाटप केला तर ठीक आहे, अन्यथा आपण 20 तारखेच्या नंतर समस्त जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकत्र करून या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढू। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।